नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र विधान परिषद परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पुराव्यापैकी एक पुरावा सोबत आणणं आवश्यक आहे. मतदानासाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील महसूल उपविभागाच्या ठिकाणी एकूण 7 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. मतदान केंद्राचे ठिकाण आणि मतदान केंद्रात जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाची नावं आणि मतदारांची संख्या याप्रमाणे. तहसील कार्यालय परभणी येथे जिल्हा परिषद परभणी सर्व पंचायत समिती सभापतीसह शहर महापालिकेच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 128 मतदार मतदान करणार आहेत. तहसील कार्यालय सेलू येथे नगर परिषद सेलू आणि नगर परिषद जिंतूरच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे 59 मतदार मतदान करतील. उपविभागीय कार्यालय तळमजला संजय गांधी विभाग गंगाखेड येथे नगर परिषद गंगाखेड, नगर पंचायत पालम आणि नगर परिषद पूर्णा येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 73 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. तहसील कार्यालय पाथरी येथे नगर परिषद पाथरी, नगर परिषद मानवत आणि नगर परिषद सोनपेठ येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे 74 मतदार मतदान करतील. तहसील कार्यालय हिंगोली येथे नगर परिषद हिंगोली आणि नगर पंचायत सेनगावच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 58 मतदार आहेत. तहसील कार्यालय कळमनुरी येथे नगर परिषद या ठिकाणी 23 मतदार मतदान करतील, तर तहसील कार्यालय वसमत येथे नगर परिषद वसमत आणि नगर पंचायत औंढा नागनाथच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 51 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीसाठी एकूण 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यापैकी 253 स्त्री मतदार असून 213 पुरुष मतदार आहेत. या मतदारांमध्ये जिल्हा परिषद परभणीचे सर्व सदस्य, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती, शहर महापालिकेचे सर्व सदस्य तसेच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायतीचे अध्यक्ष आणि सदस्यांचा समावेश आहे. परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील मतदारसंघाची मतमोजणी सोमवार दिनांक 22 जून रोजी सकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वय प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशानुसार मतमोजणीच्या ठिकाणापासून 100 मीटर परिसराच्या आतील सर्व पक्षाची कार्यालय, उमेदवाराचे मंडप, दुकाने, फेरीवाले, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपके आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन तसेच पक्ष किंवा उमेदवारांच्या चिन्हाचे प्रदर्शन यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तींना या परिसरात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हे आदेश दिनांक 22 जून 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहेत, असे जिल्हा दंडाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी नमूद केले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये उपवर्गीकरण करून आरक्षणाचे तुकडे करण्याच्या प्रस्तावित प्रक्रियेला विरोध दर्शवण्यासाठी आज परभणीत रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांच्या वतीनं प्रचंड असा धडक महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही राज्य सरकारनं नेमलेल्या न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालाला विरोध करण्यात आला असून अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातीमध्ये उपवर्गीकरण केल्यास सामाजिक ऐक्याला तडा जाऊन नव्या वादाला तोंड फुटेल अशी भूमिका या प्रसंगी मांडण्यात आली. परभणी शहरातील शनिवार बाजार येथून निघालेला हा महामोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठेतून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आल्यानंतर या मोर्चाला
आनंदराज आंबेडकर यांच्यासह इतर मान्यवरांनी संबोधित केलं. यावेळी बोलताना रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर म्हणाले, अरे आमच्यामधले पण काही आहेत ना त्याच्याबरोबर, विसरलात का? उपवर्गीकरणावर पाठिंबा देणारे ते पण तसलेच आहेत ना. का हो, मग एका जमातीला का आपण शिवाय द्यायचे? आज कितीतरी मातक समाजातली लोक खरं म्हणजे आमच्या बरोबर आहेत. किंवा आताच लक्ष्मण शिंदे बोलले, अनेक लोकांनी आज बौद्ध धर्म मातक समाजाचा घेतलेला आहे. लाखोच्या वरती आज मातक समाज बौद्ध झालेला आहे. भारतीय बौद्ध महासभामध्ये कितीतरी महिला शिक्षिका या मातक समाजातल्या आहेत. त्यामुळं एखाद्या समाजाला सोडू नका. प्रत्येक समाजामध्ये अशी काही विकाऊ टाकाऊ लोक असतात, त्यांना हाताशी घेऊन हे षडयंत्र केलं जातं. त्यामुळंच माझं आपल्या सर्वांना सांगणं होतं, मी या संपूर्ण संयोजक समितीला सांगितलं, अख्खा मातंग समाज हा वाईट नाही आहे, ते आपले भाऊ आहेत. आज 58% लोकांना घेऊन आपण हा मोर्चा काढणार आहोत मुंबईला. त्याच्यामध्ये आमचे चर्मकार बांधव असतील, त्यांच्या 141 जाती एकत्र आलेल्या आहेत. या धडक महामोर्चात समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी शहर महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान 2 अंतर्गत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2026 मोहिमेअंतर्गत प्रभाग समिती अ मधील लंगोटे गल्ली परिसरातील कचरा कुंडी बंद करून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलं. या उपक्रमात उल्लेखनीय योगदान दिलेल्या स्वच्छता दूतांचा महापौर सय्यद इक्बाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आयुक्त नितीन नार्वेकर, उपमहापौर गणेश देशमुख, सभापती रईस खान, सदस्य हारूनभाई, उपायुक्त तुकाराम कदम, प्रज्ञावंत कांबळे, विभाग प्रमुख मिर्झा तन्वीर बेग यांच्यासह या प्रभागातील बाळासाहेब लंगोटे, आर्यन देशमुख, ऋषिकेश लंगोटे, शकीब अन्सारी, शेख मोईन आदी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.